आजपासून लाडक्या बहिणींच्या खात्यात फेब्रुवारीच्या हप्त्याचे 1500 रुपये जमा होणार आहेत। वित्त विभागाकडून 3490 कोटी रुपये वर्ग करण्यात आल्याची माहिती आहे। तर डिसेंबर अखेर 2,46,00,000 महिला लाभार्थी होत्या आणि यातील 5 लाख महिला आता पात्र ठरल्या आहेत। त्यामुळे जानेवारीपर्यंत 2,41,00,000 लाभार्थी महिला आहेत। मात्र अजूनही अनेक महिला अपात्र ठरण्याची शक्यता आहे। आणि यानंतर एक धक्कादायक बातमी समोर येते। राजधानी मुंबईत भिकाऱ्यांची संख्या वाढणार आहे, कारण शिर्डीत भिकाऱ्यांच्या विरोधात मोहीम सुरू केली गेली आहे आणि इथल्या भिकाऱ्यांना मुंबईतल्या भिकारी गृहात पाठवण्यात आलंय। एकीकडे मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये भीक देण्यावरती बंदी घालण्यात आली आहे आणि त्यापाठोपाठ भिकाऱ्यांची प्रचंड गर्दी असलेल्या शिर्डी संस्थांकडून ही सफाई मोहीम सुरू करण्यात आलेली आहे। त्यामुळे शिर्डीतले भिकारी आता मुंबईत आलेत। दुसरीकडे बंदी असलेल्या इंदूरमधून सुद्धा भिकारी हे मुंबईत येऊ शकतात आणि देशाची आर्थिक राजधानी असलेल्या राजधानी आता भिकाऱ्यांची राजधानी होण्याची भीती व्यक्त केली जाते। एकंदरीतच आपले प्रतिनिधी या सगळ्या संदर्भात आपल्याला सचिन बनसोडे माहिती देत आहेत। सचिन, नेमकं काय सांगाल की शिर्डीतून भिकारी मुंबईत येत आहे, त्यामुळे आता मुंबई ही भिकाऱ्यांची राजधानी होण्याची शक्यता आहे? धार्मिक स्थळी भिकाऱ्यांची वाढती संख्या जी आहे ती खरंच चिंतेची बाब बनलेली आहे। त्यात आपण बघितलं तर महाराष्ट्रातलं जे सर्वात मोठं देवस्थान म्हणून ओळखलं जातं ते शिर्डीचं साई मंदिर जे आहे, या साई मंदिरात दररोज हजारो साई भक्त या ठिकाणी दर्शनाला येतात। तर वर्षाकाठी करोडो साई भक्त या ठिकाणी शिर्डीत येत असतात आणि त्यामुळे या ठिकाणी भिकाऱ्यांची संख्या जी आहे ती देखील मोठ्या प्रमाणात वाढल्याचं चित्र आहे। गेल्या काही दिवसांपासून प्रशासनाकडून या ठिकाणी भिकाऱ्यांची धरपकड जी आहे ती सुरू आहे। मात्र जेव्हा प्रशासन या भिकाऱ्यांना इतरत्र हलवते, काही दिवसातच पुन्हा मोठ्या संख्येने भिकारी शिर्डीत येतात आणि यात जर बघितलं तर सर्व स्तरातील म्हणजे महिला पुरुषांसह बाल भिकाऱ्यांची संख्या देखील मोठ्या प्रमाणामध्ये आहे। आणि आता आपण जर बघितलं तर कालच साईबाबा संस्थान असेल, शिर्डी पोलीस प्रशासन आणि नगर सचिन की शिर्डीतून जे भिकारी आहेत ते मुंबईत आणले जात आहेत आणि त्यामुळे आता मुंबईच्या भिकारी गृहात संख्या वाढतीये आणि म्हणूनच सरकारला आता या सगळ्या विरोधात कडक पावलं उचलणं अत्यंत गरजेचं आहे। यानंतरची मोठी बातमी आपण पाहतोय ती म्हणजे आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती राज ठाकरे ऍक्शन मोडमध्ये आलेत। राज ठाकरे हे महापालिका आयुक्तांची भेट घेणार असल्याचं कळतंय। दुपारी 2 वाजता बीएमसी मुख्यालयात ही भेट होणार आहे। विकास कामांच्या संदर्भात ही भेट असल्याचं आता बोललं जात आहे। त्यामुळे या भेटीकडे सगळ्यांचं लक्षच लागलंय। राज ठाकरे या भेटीदरम्यान कुठले मुद्दे उपस्थित करतात हे पाहावं लागणार आहे। आणि यानंतर इतरही बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात। दिल्लीत आजपासून 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला सुरुवात होणार आहे। पंतप्रधान मोदींच्या हस्ते दुपारी 3:30 वाजता साहित्य संमेलनाचं उद्घाटन होईल। यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष डॉक्टर तारा भवाळकर, स्वागताध्यक्ष शरद पवार उपस्थित असतील। मराठी साहित्य संमेलनासाठी महाजी शिंदे एक्सप्रेस पुण्याहून दिल्लीला रवाना झाली आहे आणि या विशेष ट्रेनच्या प्रत्येक बोगीला गड किल्ल्यांची नावं देण्यात आली आहेत। 1200 प्रवासी या ट्रेनमध्ये असल्यानं प्रवासातच त्यांचे संमेलन ठरलंय। एकीकडे दिल्लीत मराठी साहित्य संमेलन होत आहे तर दुसरीकडे मुंबईत मराठी द्वेष काही थांबत नाहीये। दहिसर रेल्वे स्थानकावरील तिकीट खिडकीवरती मराठी भाषेतील संवादावरून वाद झाला। तिकीट खिडकीवरील महिलेनं मराठी भाषा मला काही गरजेची वाटत नाही असं म्हणत प्रवाशांसोबत अरेरावी केल्याचा व्हिडिओ आता समोर आलाय। महाराष्ट्रामध्ये काम करतात नाही जमत जाणं सोडून निर्माणी करता आमच्यावरती इथे येतात तर भाषा नाही जमत जा। मुंबईतील महत्त्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक असलेल्या कोस्टल रोडची वर्षभरातच दुरवस्था झालेली आहे। आधी गळती लागली होती आणि आता रोडला थेट तडे गेलेत। 8 महिन्यांपूर्वीच पावसाळ्यापूर्वी कोस्टल रोडच्या टनेलमध्ये गळती सुरू झाल्याचा व्हिडिओ समाज माध्यमांमध्ये व्हायरल झाला होता आणि आता पॅच लावल्याचा व्हिडिओ व्हायरल होतोय। कोस्टल रोडला तडे गेल्यामुळे हाजी अली ते वरळीपर्यंतच्या रोडवरती पॅचवर्क करण्यात आलेला आहे। पॅचवर्क केलेला हा व्हिडिओ व्हायरल झालाय। याची पीएमओ कडून तात्काळ दखल घेतली गेली आहे आणि सरकारनेही बीएमसी कडून स्पष्टीकरण मागितलंय।
भारतात 20 लाखांहून अधिक मृत्यू वायू प्रदूषणामुळे होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. अर्थ ग्लोबलच्या अहवालात हा दावा करण्यात आलाय. शिवाय जगातील 15 सर्वात प्रदूषित शहरांपैकी 12 शहरं ही भारतातील असल्याचंही या अहवालात नमूद करण्यात आलंय. जीवेश धास्तीनं कुक्कुट व्यवसायाला आता राज्यभरात मोठा फटका बसलाय. दररोजच्या विक्रीत सुमारे 400 मेट्रिक टन घट झालेली आहे. सोबतच प्रति किलो चिकनचे दरही सुमारे 20 रुपयांनी कमी झालेत. जिल्हाधिकाऱ्यांना लहान सहान बैठकांसाठी बोलावू नका अशा सूचना महसूल विभागानं इतर विभागांना केल्या आहेत. फक्त बुधवारी आणि गुरुवारी जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठका घेण्यात याव्यात असं व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सूचना करण्यात आल्या आहेत. तसंच बैठकीसाठी महसूल विभागाची लेखी पूर्व परवानगी घेणंही आवश्यक असणार आहे. टोरेस घोटाळ्या प्रकरणी आता आर्थिक गुन्हे शाखेनं 7वी अटक केली आहे. नवी मुंबईतून ललन सिंग नावाच्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. आरोपीनं तब्बल 13 कोटी रुपये ब्लॅकचे व्हाईट केल्याचा आरोप आहे. तसंच गुंतवणूकदारांकडून मिळणारी रोकड बँकेच्या माध्यमातून पुन्हा टोरेसच्या खात्यात वळवल्याचा आरोपही त्याच्यावरती आहे. कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठाच्या नामांतराचा वाद पेटण्याची शक्यता आहे. हिंदू जनजागृती समितीनं शिवाजी असा एकेरी उल्लेख हटवा अशी मागणी केली आहे. तसंच छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ असं नामांतर करा अशी मागणी आहे. शक्तीपीठ महामार्गावरून कोल्हापूर जिल्ह्यातून 12 जिल्ह्यांतील 12 मार्चला एल्गार करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. 12 मार्चला शेतकरी आझाद मैदानावरती धडकणार आहेत. कोल्हापूरमध्ये शक्तीपीठ विरोधी परिषदेत आझाद मैदानात धडक देण्याचा निर्णय घेण्यात आलाय. संभाजीनगरमधील क्रांती चौकात शिवजयंती मिरवणुकीत एका संघटनेच्या कार्यकर्त्यांनी थेट कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचं पोस्टर झळकावलं. बिश्नोई गँग संभाजीनगरात हातपाय पसरवतीये का असा अंदाज आता वर्तवला जातोय. आणि अशा प्रकारे गँगस्टरचं उदात्तीकरण कशासाठी करण्यात येत आहे असा सवालही नागरिक विचारतायत. तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील 3 आरोपींना 9 दिवसांची वाढीव पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. धाराशिव न्यायालयाकडून आरोपींना पोलीस तपासासाठी वाढीव कोठडी देण्यात आली आहे. तसंच ड्रग्ज प्रकरणात 72 तासांत लेखी अहवाल देण्याचे आदेशही पालकमंत्र्यांनी दिलेत. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत टीम इंडियानं विजयी सलामी दिली आहे. पहिल्याच सामन्यात टीम इंडियानं बांगलादेशचा पराभव केलाय. बांगलादेशच्या टीम इंडियासमोर 229 धावांचं आव्हान ठेवलं होतं. याला उत्तर देताना टीम इंडियानं 6 विकेट्स राखून विजय मिळवला. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत टीम इंडियाचा विजय झाला. बांगलादेशला 230 धावांच्या आतच रोखण्यात मोहम्मद शमीनं निर्णायक भूमिका बजावली. शमीनं टीम इंडियासाठी सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या. तर चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत उपकर्णधार शुभमन गिल हा विजयाचा शिल्पकार ठरला. शुभमन गिलनं शतकी खेळी केली. शुभमननं नाबाद 101 धावा केल्या. तर KL राहुल यानं शुभमनला चांगली साथ देत टीम इंडियाला विजयापर्यंत पोहोचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत रोहितनं शुभमन गिलसह सलामीला फलंदाजी केली. यावेळी रोहितनं 12 धावांचा टप्पा ओलांडताच वनडेमध्ये मोठा पल्ला पूर्ण केलाय. रोहितनं वनडेमध्ये 11,000 धावा पूर्ण केल्यात. रोहित वनडेत 11,000 धावा करणारा चौथा भारतीय आणि एकूण 10वा फलंदाज ठरलाय. जालन्यातून एक धक्कादायक बातमी समोर येते. समाज कल्याणच्या वसतिगृहामध्ये विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. विद्यार्थ्यांना आहारात सडलेली फळं आणि अर्धवट उकडलेली अंडी दिली जात असल्याचं समोर आलंय. त्यामुळे विद्यार्थ्यांचं आरोग्य आता धोक्यात आलंय. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी याच वसतिगृहामध्ये नाश्त्यामध्ये अळ्या आढळून आल्या होत्या. आता पुन्हा एकदा विद्यार्थ्यांना सडलेली फळं आणि अर्धवट उकडलेली अंडी दिली जात असल्यामुळे आता
संताप व्यक्त केला जातोय। दरम्यान समाज कल्याणच्या सहाय्यक आयुक्तांनी संबंधित खानावळ चालकाला नोटीस सुद्धा ते देणार आहेत। तसंच लवकरच हे पथक स्थापन करून वसतिगृहाच्या भेटीला पाठवणार असल्याचंही सांगितलं जात आहे। यानंतर वळूया 36 जिल्हे 36 रिपोर्टरकडे। उर्वरित बातम्यांचा पुन्हा एकदा वेगवान आढावा। संभाजीनगरमध्ये शिवजयंती मिरवणुकीत एका संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचं पोस्टर झळकावलं। बिश्नोई गँग संभाजीनगरमध्ये हातपाय पसरवतीये का? अशा प्रकारे गँगस्टरचं उदात्तीकरण कशासाठी करण्यात येत आहे असा सवाल आता नागरिक विचारतायत। अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आरोग्य कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरू आहे। आयुष्मान आरोग्य योजनेमध्ये त्यांना 36,000 रुपयापर्यंत मानधन वाढवून द्यावं, त्यात दरवर्षी 10% वाढ करावी यासह इतर मागण्यांसाठी आंदोलन सुरू आहे आणि त्यामुळे योजनाही रखडली आहे। त्याचा फटका आता गरजू रुग्णांना बसतोय। बुलढाणा शहराची पाणी वितरण व्यवस्था विस्कळीत झाली आहे। येळगाव धरणात मुबलक साठा असताना शहरात पाणी टंचाई भासतीये। व्हीआयपी लोकांच्या घरी 24 तास पाणी तर दुप्पट पाणी कर भरणारे शहरवासी तहानलेलेच आहेत अशी परिस्थिती आहे। नगरपालिकेवरती नागरिक हंडा मोर्चा काढण्याच्या विचारात आहेत। वाशिमच्या मंगरुळपीरमध्ये बिरबलनाथ महाराज यात्रेच्या निमित्तानं आमदार चषक कबड्डी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं। विजेत्या संघास लाखो रुपयांची बक्षिसं देण्यात आली। तर या कबड्डी स्पर्धा पाहण्यासाठी मागील 3 दिवसांपासून प्रेक्षकांनी चांगलीच गर्दी केली होती। नाशिकच्या जिल्हा न्यायालयाच्या बाहेर 2 गटांमध्ये तुफान हाणामारी झाली। घरगुती वादातून मारामारी झाल्याचं प्राथमिक माहिती समोर आली आहे। तर या भांडणामध्ये पुरुषांसह महिला सुद्धा एकमेकांना भिडल्याचं पाहायला मिळालं। वसई विरार महानगरपालिकेनं फेरीवाल्यांवरती कारवाई केल्यामुळे महिला फेरीवाल्यांमध्ये संतापाचं वातावरण निर्माण झालंय। फेरीवाल्यांकडून रोज 40 ते 60 रुपयेपर्यंत पावती पाडली जाते। तरी देखील वारंवार आमच्या हातगाड्यांवरती कारवाई केली असा प्रश्न महिला फेरीवाल्यांनी आता उपस्थित केला। आणि त्या मुंबईतून महत्त्वाची बातमी आहे। मुंबई महापालिका क्षेत्रात पीओपी मूर्तींना बंदी घालण्यात आलेली आहे। मुंबई महापालिकेकडून एक परिपत्रक जारी करण्यात आलंय, ज्यात ही माहिती दिली आहे। आगामी गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सवात आता पीओपीच्या मूर्तींना बंदी घालण्यात आलेली आहे। अत्यंत मोठी बातमी आपण पाहतोय की गणेशोत्सवात नवरात्रोत्सवात पीओपीच्या मूर्ती बनवण्यात येतात। अनेक मोठमोठ्या आकाराच्या या मूर्ती बनवल्या जातात। मात्र या मूर्तींना आता मुंबई महापालिकेनं बंदी घातलेली आहे। आता महापालिका क्षेत्रामध्ये पीओपीच्या मूर्ती बनवता येणार नाही, त्यांना परवानगी नसणार आहे। आणि यानंतरची बातमी राजकीय घोटातून आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे धमकी प्रकरणी दोघांना अटक करण्यात आलेली आहे। अत्यंत मोठी बातमी आपण पाहतोय। नेमकं कालच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना धमकी देण्यात आली होती, जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती। या प्रकरणात आता दोघांना अटक करण्यात आलेली आहे। दोघेही बुलढाण्याच्या देऊळगावचे रहिवासी असल्याचं कळत आहे आणि शिंदेंची गाडी बॉम्बनं उडवून देण्याची या दोघांनीही धमकी दिली होती। एकूण 3 मेल मुंबई पोलिसांना आले होते। वेगवेगळ्या ठिकाणी हे मेल आले होते आणि या मेलच्या आधारेच कारवाई करत दोघांना अटक करण्यात आली आहे। एकनाथ शिंदेंना जीवे मारण्याची धमकी देणारे हेच ते दोघं आहेत ज्यांचे फोटो आपण सध्या साम टीव्हीवरती पाहतोय।